आज आपण अशा व्यक्तीला आठवूयात ज्यांनी अंधारातल्या समाजाला प्रकाश दिला। ती व्यक्ती म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले। 28 नोव्हेंबर हा दिवस म्हणजे त्यांचा स्मृतिदिन। जात, वर्ण आणि अंधश्रद्धा समाजाला जखडत होत्या। तेव्हा ज्योतिरावांनी एक साधा पण धक्का देणारा प्रश्न विचारला, माणूस आधी की जात? हा प्रश्नच व्यवस्थेला हलवून गेला। या लढ्यात त्यांची सर्वात मोठी ताकद होती सावित्रीबाई। दोघांनी 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली। दगड, चिखल, शिव्या सगळं सहन केलं, पण शिक्षण हा शब्द त्यांनी कधी मागे जाऊ दिला नाही। जात धर्माच्या नावावर होणाऱ्या अन्यायाला आव्हान देण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला। खरं पाहायला गेलं तर हा पहिला सामाजिक बंड होता। ज्योतिरावांनी फक्त समाजकार्य नाही केलं तर त्यांनी त्यांचे विचार देखील लिहून ठेवले। तृतीय रत्न, शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी आणि असं बरंच काही। शोषण काय असतं आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी धैर्य काय लागतं हे त्यांनी शब्दात कोरलं। विधवांसाठी आश्रय, स्त्रियांच्या पुनर्विवाहाला पाठिंबा, वंचितांसाठी सार्वजनिक विहिरी। दोघांनी मिळून समाजाचा पाया भक्कम करणारी कामं केली। त्या काळासाठी हे बंड होतं आणि भविष्यासाठी आधारही। फुले म्हणाले होते, ज्ञानाशिवाय मुक्ती नाही, आणि आजही ते वाक्य तितकंच खरं आहे। कारण बदल हा फक्त पुस्तकात नसतो, तो कृतीतून येतो। आज महात्मा फुले स्मृती दिन। त्यांचं फक्त स्मरण नाही तर अभिवादन देखील त्यांच्या संघर्षाला, त्यांच्या धैर्याला आणि समानतेसाठी उचललेल्या प्रत्येक पावलाला। आणि शेवटी एक छोटा प्रश्न, महात्मा फुलेंची कोणती पुस्तकं तुम्हाला आवडतात? गुलामगिरी की अजून काही? कमेंटमध्ये तुमचं उत्तर द्या।